महाराष्ट्र न्यूज, वास्तव महाराष्ट्राचा। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असून जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। आचारसंहिता लागल्याने ते पैसे खात्यात जमा झाले नाही। मात्र आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राळेगाव येथील सभेत ही माहिती दिली। त्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे। आज बघा, मोदीजींनी आमच्या शेतकरी सन्मान योजनेत 6,000 रुपये दिले, तर आपल्या सरकारनेही 6,000 रुपये दिले। आपल्याला कल्पना आहे, मगाशी ताई कापसाचं बोलत होत्या, आपल्याला कल्पना आहे की यावेळी संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली। रशिया युक्रेनचं युद्ध, इराण इस्रायलचं युद्ध, त्यामुळे कापसावर निर्बंध आले, कापसाचे आणि सोयाबीनचे भाव कमी झाले। आमच्या महाराष्ट्रातल्या शिंदे साहेबांच्या सरकारने निर्णय केला 4,000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावापोटी देण्याचा निर्णय आम्ही केला। आचारसंहिता लागली त्यामुळे पैसे खात्यात गेले नाहीत, पण आचारसंहिता संपली की आमच्या कापसाच्या शेतकऱ्याच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट जो काही भावांचा फरक आहे तो फरक थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, हे गरीबाचं सरकार आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।